हनुमान वाघिवली या संघाला आपण पाहणार आहात। सामना 4 षटकांचा पहिली जोडी आपण पाहताय मनोज भगत आणि त्यांच्या बरोबरीने मागच्या सामन्याचा हिरो शुभम कोळी क्रीडांगणाच्या आतमध्ये आलाय। उल्मा रोड मधील एक अतिशय ताकदवर ओपनिंग ब्लास्टर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं तर मनोज भगत आणि त्यांच्या बरोबरीने शुभम कोळी। तर गोलंदाजी मार्कमध्ये वन ऑफ द मोस्ट एक्सपिरियन्स, वन ऑफ द मोस्ट डेंजर बॉलर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो राम पाटील मैदानाकडे आलाय। 40+ मास्टर, सर्वाधिक अनुभव असलेला खेळाडू राकेश। खरं तर हा शुभम वाघिवलीच्याही मैदानावरती शुभ ठरला होता येत्या सीझनमध्ये आणि मला वाटतं अर्धशतकी खेळी करणारा हा शुभम तदनंतर मला वाटतोय सेकंड टुर्नामेंट्स खेळला होता शुभम अजून एका कोणत्या मैदानावरती, परंतु शुभम शुभ ठरला होता आणि ज्या ठिकाणी या शुभमनं कोंबडभुजे टीमला एक घवघवीत यश त्या वाघिवलीच्या मैदानावरती मिळवून दिलं होतं। रोशन पहिला बॉल फुल टॉस आणि त्याच्यामध्ये आक्रमण क्रॉस बटन स्ट्रोक होता। रिझल्ट चांगला पाहायला मिळाला आणि पहिल्या बॉलवरती मनोज भगत यांच्या माध्यमातून वेलकम बाउंड्री 4 रन्स चौक। तर आपण मागच्या सामन्यामध्ये चर्चा केली, आता आणखीन एक व्हायरस आलाय HMBP, परंतु तो काळ कोण विसरेल ज्यावेळेला संपूर्ण जग थांबलं होतं, कोविडचा काळ। आणि त्या कोविडच्या काळामध्ये ट्रॉम्बे नाईट स्पर्धेमध्ये शुभमला बाईक मिळाली होती, आम्ही साक्षीदार होतो त्या स्पर्धेमध्ये। अगदी शेवटच्या क्षणाला स्पर्धा थांबवली, पुढे आले बॉल स्टेप आउट खेळत असताना आपण पाहता ऑन साईडला मिडॉनचा फिल्डर धावून गेला बॉलपर्यंत, सिंगल रन मिळाली, 1 धाव आली। अगदी शेवटची रात्र होती आणि त्यावेळेला आपण पाहिलं सक्तीचे नियम मुंबई विभागामध्ये लागू झाले शासनाचे आणि त्यावेळेला महाराष्ट्र पोलिसांच्या वतीने मात्र ती स्पर्धा थांबवली आणि तेव्हा प्रश्न पडला आयोजकांना आता ही पारितोषिक कशी वितरित करायची। तेव्हा त्यांनी निर्णय घेतला, पहिल्या 3 मॅचमध्ये सर्वाधिक धावा ज्याच्या असतील त्याला आपण बाईक देऊया। आणि त्या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू कोण होता तर तो शुभम कोळी होता। गोरसई संघ होता, बामणडोंगरी संघ होता, ऑन साईडला खेळायचं होतं, बरेच संघ होते। कधी आपल्या रायगड जिल्ह्यातील जास्तीत जास्त संघ 70% संघ त्या स्पर्धेमध्ये होते, त्यामध्ये शुभम कोळीला बाईक मिळाली होती। असा एक दमदार खेळाडू मैदानामध्ये खेळ करत असताना आणि त्याच्यासमोर अतिशय अनुभवी खेळाडू आहे राम पाटील। या खेळाडूबद्दल मी नक्कीच सांगेल, प्रचंड इच्छाशक्ती आणि प्रचंड गुणवत्ता ठासून भरलेला हा खेळाडू, नेहमी त्याने पॉझिटिव्ह अप्रोच दाखवला आपल्या टीमसाठी, आपल्या क्रिकेटच्या खेळासाठी। साइड आर्म ॲक्शन गोलंदाजी, बॅक टू द बॉलर, फुटवर्कचा वापर, क्या बात आहे। पहिल्यांदा राम पाटीलने केला आणि मागे पुन्हा एकदा पाहायला मिळाला, त्या ठिकाणी मिडॉनच्या दिशेमध्ये यशस्वी झाले। फुटवर्क वापरत असताना बॉलला थांबवलं, 1 रन या बॉलवरती आली। 1 रनच्या मदतीने संघाची धावसंख्या थोडीशी पुढे सरकली, 6 धावा धावफलकावरती आपण लागताना पाहता। याही स्पर्धेमध्ये बघा पहिल्याच पर्वामध्ये बाईक आहे, अनेक स्पर्धा मी पाहता नव्याने ज्या होतात त्या ठिकाणी मालिकावीरासाठी रेफ्रिजरेटर असतं, कधी कधी सायकल असते, कधी कधी TV असते, परंतु पहिल्या पर्वापासून बाईक पाहताय। या स्पर्धेमध्ये बॅकफुटला गेले, स्टेअर केला बॉलला, शॉर्ट कव्हरला फील्ड झाला बॉल, घाई झाली फिल्डरच्या माध्यमातून, एकही रन नाही या चेंडूवरती, डॉट बॉल पाहायला मिळाला। निर्धाव चेंडू पाहायला मिळाला। पहिल्या पॉवर प्लेमध्ये धावांपासून रोखलंय राम पाटीलने समोरच्या प्रतिस्पर्धी संघाला, कोंबडभुजे संघाला। विराट अँड देवांश 11 कोंबडभुजे संघाला आपण पाहता विनोद भगत, तोही एक चांगला अष्टपैलू खेळाडू रायगड टेनिस क्रिकेट विश्वाचा। त्याचा संघ आपण पाहता मैदानामध्ये खेळत असताना समोर स्वतः मनोज भगत। यावेळेला स्विंग आणि मिस, एच अँड टेकन, राऊंड द विकेट आले, अँगल बनवला, बिगिट करताना मात्र बॉल बॅटला ब्रश करून गेला विकेटकीपरच्या हातामध्ये। कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात पहिला खेळाडू बाद झाला पहिल्या ओव्हरमध्ये आणि पहिल्या ओव्हरचा खेळ देखील संपला। धावा आल्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 6, खेळाडू बाद झाला 1। ग्रेट सुरुवात आपण पाहता, चांगली स्टार्ट दिली आहे राम पाटीलने जय हनुमान वाघिवली संघाला। अप्रतिम गोलंदाजी आपण पाहिले। खरं तर राम पाटील यांना पाहिलं की आम्हाला आठवण होते लालचंद गावण, जीवन गावण,
ते देखील यांच्याच खरं तर एजमधले यांच्या श्रेणीमधले खेळाडू आहेत. परंतु आज पंचाची भूमिका साकारत असं आपण जीवन गव्हाण पाहिलं आणि बघा काय गोलंदाजी होती. साईड आर्म ॲक्शन म्हणजे घातक गोलंदाज. जेव्हा श्रीलंकेचा लसित मलिंगा आला तेव्हा अनेक लसित मलिंगा तयार झाले त्या टेनिस क्रिकेटमध्ये, लेदर क्रिकेटमध्ये, आणि ते प्रचंड घातक. आम्ही इथलं संघामध्ये पाहिलं तर 4 गोलंदाज आहेत सेम मलिंगा ॲक्शनमध्ये गोलंदाजी. अशा अनेक खेळाडू खरं तर आपण जोईचा जीवन भेंडे त्यांनाही पाहिला, तोही त्याच पद्धतीने बॉल हाताळतो. कालच्या रात्रीमध्ये त्याचा खेळ पाहिला आणि यावेळेला पहिल्या ओव्हरमध्ये चांगली सुरुवात करून दिली. मैदानाकडे 3ऱ्या क्रमांकावरती चालला आहे मिस्टर करण कोळी, शुभम कोळी, करण कोळी हे 2 बंधुराज आहेत कोंबडभुजे संघाचे. आता इन ॲक्शनमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये धाबा जरी कमी आल्या असल्या तरी शुभम अजूनही विकेटमध्ये उभा आहे. सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज आपण येताना पाहता त्या ठिकाणी आकाश गावण. आकाशने मागच्याही मॅचमध्ये चांगली दमदार गोलंदाजी केली होती. हाईटचा योग्य वापर त्याने केला होता आपल्या ओव्हर्समध्ये आणि इथे आपण पाहता आकाश गावण मैदानाकडे आला. उद्या कदाचित घरच्या मैदानावरती बंबावी पाडा संघ देखील पाहायला मिळेल. येस, त्यांना देखील आपण देऊया शुभेच्छा. डुंगी संघाचा उल्लेख केला. या परिसरातील खरं तर आपण पाहिले संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील उद्याच्याही रात्रीमध्ये. आकाश सज्ज होतो, समोर शुभम बॅकफुटला आले. यावेळेला स्क्वेअर कटचा प्रयत्न ऑन द टोस केले, मागे चालला बॉल डीप कव्हरला, फिल्डिंग अप्रतिम राहिली. रिस्क घेतली आहे शुभमने. त्याला स्ट्राईक हवी आहे, कारण सामना 4 षटकांचा आहे हे त्याच्या माइंडमध्ये आहे आणि खरं तर जबाबदारी त्याने स्वीकारली आहे मॅचच्या दरम्यान. स्वतः त्या ठिकाणी आपण पाहिला रिस्पॉन्सिबल बनला आहे आणि संघाला पुढे घेऊन चाललाय. पहिल्या इनिंगमध्ये त्याने चांगली इनिंग साकारली होती, जबरदस्त फलंदाजी, 44 धावांची त्याने इनिंग साकारली होती आणि याही इनिंगमध्ये एक वेगळा इम्पॅक्ट त्याला या मॅचमध्ये टाकायचा आहे. आणि समोर शुभम सज्ज होत असताना आकाश गावणचं हे षटक राईट आर्म ओव्हर द स्टम्प्स. यावेळेला देखील आपण पाहिलं अप्पर कटचा प्रयत्न होता, हॅमर करायचं होतं परंतु बॉलच्या लाईनमध्ये आले नव्हते. थोडेसे आपण पाहिलं खरं बॉडी खोलली होती फलंदाजाने, परंतु त्या ठिकाणी आपण पाहिलं बॉलच्या पिचिंगपर्यंत किंवा बॉलच्या दिशेपर्यंत पोहोचले नव्हते आणि ते आपण पाहिलं हा डॉट बॉल. व्हेरिएशन चांगलं होतं, आउटसाइड ऑफ स्टंप बॉलला थोडासा स्विंग केला, हवेमध्ये तरंगत बॉल मात्र विकेट किपरच्या दिशेने जाताना पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू मी मगाशी उल्लेख केला. आकाश देखील एक चांगला वर्सटाईल गोलंदाज आहे आणि कमालीचं त्याने षटक या ठिकाणी आपण हाताळताना त्याला पाहताय. यावेळेला आडव्या बॅटने पुल करायचं, कडा लागली, बॉल मागे चाललाय विकेटच्या मागे आपण पाहता 2 फिल्डर आहेत, एक शॉर्ट थर्डमॅन, एक शॉर्ट फाईन लेग. त्यांना प्रचंड अलर्ट राहावं लागतं, प्रचंड सतर्क राहावं लागतं, कारण कधी कधी आपण पहिला गोलंदाजाचा वेग जेव्हा बॅटला बॉल स्पर्श होतो तो द्विगुणित होतो आणि पटकन बॉल बॅकवर्ड क्षेत्राकडे जाऊ शकतो आणि हे त्यांना मात्र थांबवावं लागतं जेव्हा विकेट किपर देखील बीट होतं. आणि अशा परिस्थितीला मात्र चांगली कामगिरी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. कंट्रोल दाखवला, 1 रन मात्र या बॉलवरती आली. करण कोळी हा खेळाडू आता स्ट्राईक एंडला आलाय. बडे मिया छोटे मिया मैदानाच्या आतमध्ये आहेत. कोंबडभुजे संघाचे 2 घातक विस्फोटक खेळाडू मैदानावरती आपण पाहताय. यावेळेला हलकीशी कडा लागली, बॉल मागे चला, रामला बीट केलंय. सेकंड फिल्डर आला होता थर्डमॅनचा. चांगलं एफर्ट्स लावले बघा. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंद संतांनी सांगितलं आणि इथे आपण पाहिलं चांगलं कॉन्ट्रीब्युशन या खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळालं. 1 रन आली, 10 वरती पोहोचलाय मैदानाच्या आतमध्ये विराट आणि देवांश 11 कोंबडभुजे संघ. जोपर्यंत शुभम विकेटवरती आहे तोपर्यंत मोठ्या टार्गेटची अपेक्षा राहील या ठिकाणी कोंबडभुजे संघासाठी, कारण त्याच्याकडे ती क्षमता आहे, त्याच्याकडे ते आक्रमकता आहे, त्याच्याकडे ते चांगले स्ट्रोक्स आहेत. त्याला मात्र आता इनिंग साकारावी लागली मोठी. यावेळेला देखील आपण पहिला पुल करायचा, हलकीची कडा घेतली आहे, प्रॉपर कनेक्शन होत नाहीये बॉलला. आपण पाहता बॅट आणि बॉलचा परफेक्ट कनेक्शन होत नाहीये. त्यामुळे आपण पाहिलं इथे आणखीन एकदा खरं तर शॉर्ट फायनलला बॉल फील्ड झाला, सिंगल आली, पुल करत होता त्या ठिकाणी शुभम. 1 रन या बॉलवरती आली. थेंबे थेंबे तळे साचे असं म्हणतात आणि एका रनने मात्र संग्रह करत मात्र हा संघ पुढे चाललाय. 1 खेळाडू बाद 11 नेल्सन फिगर 111 स्कोर कार्डमध्ये आपल्याला पाहताय. 1 गडी बाद 11 अशी धावसंख्या धावफलकावरती आहे. आकाश गावण या षटकामध्ये मात्र थोडासा हावी ठरलाय फलंदाजांवरती. करण कोळी स्ट्राईक एंडला. याही बेला आपण पाहिला आपण जॅक करायचा, बॉल मागे चला, लॉंगॉनचा फिल्डर डाऊन द बॉल, रनिंग कॅच टिपलाय. व्हॉट अ कॅच. शेवटपर्यंत आपण पाहिला चेंडूची नजर होती, बॉडी बॅलन्स चांगला होता आणि झेल टिपला होता. अभि पाटीलने झेल टिपला आणि खेळाडू बाद झाला करण कोळी. दुसरा धक्का बसतोय टीम कोंबडभुजेला.
विशेष महत्त्वाची सूचना राहील याकरता प्रत्येक सामन्यांमध्ये स्ट्राईक रोटेशन जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला एकाच वेळेला दोन्ही एंड सोडवावे लागतील, अन्यथा स्ट्राईक रोटेशन हे ग्राह्य धरलं जाणार नाही आहे. स्ट्राईक रोटेशन तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला दोन्ही एंड एकाच वेळेला सोडावे लागतील, अन्यथा स्ट्राईक रोटेशन ग्राह्य धरलं जाणार नाही. ही सूचना मात्र महत्त्वाची आम्ही देतो दोन्ही संघांना. तर तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली. मागच्या ओव्हरमध्ये देखील कमबॅक झालं. जे षटक हाताळलं होतं कदा रामने त्याच्या पावलावरती पाऊल ठेवत सेकंड ओव्हरमध्ये आकाश गावंडने धाबा खर्च केला 5, गडी बाद केला 1. थर्ड ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्क बदलला गोलंदाज मयूर मोहिते हा खेळाडू. आणखीन एक अष्टपैलू खेळाडू जय हनुमान वाघिवली संघाचा अष्टपैलू खेळाडू मैदानामध्ये आलाय मयूर मोहिते, त्यांना आपण पाहू शकाल. मयूर मोहिते या षटकामध्ये तिसऱ्या षटकामध्ये आल्या. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 11 आल्या. आता डू ऑर डाय, अभी नहीं तो कभी नहीं. शुभम कोहलीला मात्र या सामन्यामध्ये एक वेगळा रंग भरावा लागेल. आक्रमण त्याला मैदानामध्ये करावं लागेल. रिव्हर्सचा प्रयत्न, टो क्रशिंग यॉर्कर, लेग बिफोर द विकेट. आशेचं किरण जे होतं कमरभुजे संघाचं ते मात्र मैदानाच्या बाहेर काढलंय गोलंदाज मयूर मोहितेने. परफेक्ट यॉर्कर, पंचांचा बोट अवकाशाकडे, पगबादा पायच्या स्वरूपात खेळाडू बाजलाय शुभम कोहली. यॉर्कर बर पाहिला आणि त्याच्यामध्ये चुकीचं शॉट सिलेक्शन, स्विच इट करायचं होतं. परफेक्ट यॉर्कर मयूर मोहित याचा पाहिला आणि तिथे आपण पाहिला लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपात खेळाडू बाद. सत्यमान काकडे मेन अंपायर आहेत आणि त्या ठिकाणी स्क्वेअर लेग पंचामध्ये नंदू पाटील चांगलं योगदान. तिसरे पंच आमचे टीव्ही अंपायर जीवन गावण या स्पर्धेमध्ये भूमिका साकारत असताना नौका खेळाडू राज बस्तावाला एक चांगला तर आपण पाहिला ज्युनियन अपकमिंग यंगस्टर ऑलराऊंडर खेळाडू राज बस्ताव ज्याने मागच्या सामन्यामध्ये बॉलिंग चांगली केली तर बॅटिंग त्याला चांगली करावी लागेल कारण संघ अडचणीमध्ये. संघाच्या वाट्याला प्रचंड संघर्ष आलाय. हा संघर्ष दूर करण्यासाठी त्याला मात्र आपली गुणवत्ता, आपलं कौशल्य, आपलं नैपुण्य मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करावं लागेल. चांगली संधी आहे, याहून मोठी संधी नसणार आहे का तर एखाद्या क्रिकेट स्पर्धेमध्ये. राजच्या समोर टॉप ऑर्डरचे खेळाडू बाद झाल्यानंतर मात्र आपण पाहिला फॉलिंग स्वीपचा प्रयत्न होता. अगदी गुडघा वाकवत त्या ठिकाणी बॅट ड्रिल करून दाखवतो राज. त्याला आडव्या बॅटने हा बॉल खेळायचा होता पण तो चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे. हे फटके खेळण्यासाठी तुम्हाला सतत प्रॅक्टिसची गरज आहे. सतत तुम्हाला त्या ठिकाणी आपण पाहिलं फ्लेक्झिबल राहावं लागेल आणि अगदी त्यानंतर आपण पाहिलं हँड अँड कॉर्डिनेशन हे देखील फार महत्त्वाचं असं क्रिकेटमध्ये, त्यावर तुम्हाला भर द्यावा लागेल तेव्हाच तुम्ही इम्प्रोव्हायझेशन फटके खेळू शकताय. हा प्रयत्न होता राजचा आणि भन्नाट वेग आपण पाहताय मयूर मोहिते या गोलंदाजाचा. यावेळेला रिव्हर्सचा प्रयत्न झालाय. तिन्ही बॉल फुल लेन नौजल हातात झालाय. बघा तो नॉन स्ट्रायकिंग एंडला तडफडतोय स्ट्राईकवरती जाण्यासाठी कारण त्याला माहिती आहे हा सामना 4 षटकांचा आहे आणि एक डॉट बॉल जर आपण खेळला तर मात्र कदाचित लो स्कोरिंग सामना होतोय काय असे चित्र मात्र निर्माण केले त्या ठिकाणी गोलंदाजांनी. अप्रतिम कमबॅक जय हनुमान वाघिवली या संघाच्या माध्यमातून होताना आपण पाहत आहे. एक हे तो सेफ आहे. हा डायलॉग काल देखील आम्ही सांगितला. काही कॉलनीमधले खेळाडू काही गावामधले खेळाडू इथे ऑन साईडला लॉंगॉन क्षेत्राकडे हा फटका स्टिअर करत असताना ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाला. त्या ठिकाणी 1 रन या बॉलवरती आली. 1 रनच्या मदतीने संघ पुढे चाललाय. धाव फलक थोडंसं पुढे सरकलंय. फक्त 12, 3 गडी बाद 12. तिसऱ्या षटकातील आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ संपला म्हणजे 2.4 चेंडूच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना मैदानामध्ये जय हनुमान वाघिवली संघाच्या समोर विराट आणि देवाश 11 कुंभणभुजे संघाची धावसंख्या 3 खेळाडूत 12. नवजल भोईर हा खरं तर या सामन्यामधला अतिशय महत्त्वाचा घटक आहे. पुन्हा एकदा यॉर्कर, टो क्रशिंग यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. जबरदस्त कमबॅक करता आपण पाहिला. वीरेंद्र सेहवाग याने म्हटलं होतं क्रिकेटमध्ये 2च गोष्टीला आम्ही सायलेक्ट करतो, एक म्हणजे परफेक्ट यॉर्कर आणि दुसरा म्हणजे भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर. आणि इथे आपण पाहिला हा परफेक्ट यॉर्कर या ठिकाणी पाहायला मिळाला मयूर मोहिते या गोलंदाजाच्या माध्यमातून. थांबवले, डॉमिनेट केलं फलंदाजांना. फुलटॉस आहे, बॅकफुटला आले होते, जागा बनवली. फक्त आपण पाहिला स्क्वेअर लेगला हा ड्राईव्ह फटका पाहायला मला ज्या ठिकाणी फक्त सिंगल आली. स्ट्राईक नौजलने स्वतःकडे ठेवली आहे आणि याही षटकामध्ये कमबॅक
आपण पाहिलं खरं तर मराठी शाळेमध्ये आपलं शिकवलं चढता क्रम उतरता क्रम, परंतु हा उतरता क्रम आहे. कारण पहिल्या ओव्हरमध्ये 6 आल्या, सेकंड ओव्हरमध्ये 5 आल्या, तिसऱ्या ओव्हरमध्ये 2 आल्या, आता चौथ्या ओव्हरमध्ये किती येतील हा प्रश्न तुम्हा आम्हा सर्वांना पडला आणि त्याहीपेक्षा कोंबडबोर्डच्या डगाऊटला पडलाय. कारण इथे धाबा बनवायला किमान 15+ षटक हवं आहे. या खरं तर ओव्हरमध्ये धाबा यायला हव्यात, तेव्हाच फायटिंग टोटल सन्मानजनक टोटल तुम्हाला पाहायला मिळेल. लास्ट ओव्हर टीम हडल तर कमी करा, आपण शॉर्ट टीमेटिंग घ्या, लगेचच फिल्डिंग लावून घ्या, अंतिम षटकाला सुरुवात होईल. चांगला सामना प्रेक्षकांच्या भेटीला आला. आजची दुसरी रात्र कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिला खरं तर रिवाल म्हात्रे सरांचा आर्या स्पोर्ट्स ओवळे, ज्यामध्ये सागर गायकवाड चमकला, त्यांचा संघ सुपर 4ला गेला. आजच्या रात्रीमध्ये कोणता संघ सुपर 4ला जाईल ऑलरेडी आपण पाहताय. खरं तर आणखीन एक संघ या ठिकाणी तिसऱ्या फेरीमध्ये पोहोचला. खरं तर अक्कादेवी पांडे, आणि इथून जिंकणारा संघ मात्र पुढच्या मॅचमध्ये अक्कादेवी पांडे संघासोबत खेळ, आणि तो सामना 3 षटकांचा असेल. ही स्पर्धा आपण पहिले सुरुवातीला 3 रात्रीची होती, परंतु त्यानंतर 1 रात्र अजून वाढली आणि 1 रात्र असेल खरं तर आपण पाहताय BPL बंबावी पाडा प्रीमियर लीग. खरं तर ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल, म्हणजे गावाचं क्रिकेट तुम्हाला या क्रीडांगणावरती पाहायला मिळेल, ज्यामध्ये रेग्युलर क्रिकेटर, 40+ क्रिकेटर, अपकमिंग यंगस्टर यांचा खेळ या ठिकाणी पाहायला मिळेल. यावेळेला इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये फटका, फिल्डर धावतात त्या ठिकाणी, सेकंडचा कॉल, नवजल निघाले, 2 धावा आल्या. या ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कपती गोलंदाज आपण पाहू शकाल प्रणय पाटीलकडे विश्वास दाखवलाय. मागच्या करता सामन्यामध्ये जयेंद्रने 1 षटक टाकलं होतं, परंतु प्रणयवरती विश्वास दाखवलाय. लास्ट ओव्हरमध्ये स्लॉग ओव्हरमध्ये अंतिम षटक. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहताय आतापर्यंत 15 लॉस ऑफ 3 विकेट्स. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस, शेवटचं षटक, राईट आर्म ओव्हर द स्टम्प्स. धीम्या गतीचा बॉल होता, पुल करायचं होतं, परंतु बॉल आणि बॅटचा संपर्क नाहीये. पुन्हा एकदा व्हेरिएशन पाहायला मिळालं. पहिला बॉल थोडासा वेगवान होता तेच थरार, आणि त्यानंतर शॉर्ट ऑफ लेन थोडंसं धीम्या गतीचा, मध्यम गतीचा चेंडू पाहायला मिळाला. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज आहेत त्या ठिकाणी प्रणय पाटील यांच्या माध्यमातून डॉट. शॉर्ट ऑफ लेन, याही वेळेला फटका फसला, फिल्डर डाऊन द बॉल, छेल टिपलाय नवजलचा. अजून एक धक्का या ओव्हरमध्ये लागलाय. पूर्णपणे सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर वाघिवली संघाने मजबूत पकड मिळवली. नवजलला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. पहिला प्राथमिक फेरीतील सामना आजच्या रजनीतील किंवा या टुर्नामेंट्समधील टॉप स्कोर करणारा संघ कोंबडभुज आहे. आता दुसरीकडे जर आपण पाहिलात तर थोडी दयनीय अवस्था आहे. शेवटचं षटक आणि त्यातील जवळजवळ 3 चेंडू संपतायत. धावसंख्या धावपटलावरती आहे 15. विनोद भगत आला मैदानाकडे, ऑन साईडला फटका एक्झिक्यूट केला. गॅपमध्ये जाईल का बॉल, मागे फिल्डर जयेंद्र आहेत त्या ठिकाणी, स्वतःला स्ट्रेच केला आणि बॉलला थांबवलं. पहिल्या फेरीमधला टॉपर, परंतु या फेरीमध्ये थोडासा लुजर झालाय. कमी धावा त्यांच्या खरं वाट्याला आल्यात. याचं कारण आहे जय हनुमान वाघिवली संघाच्या गोलंदाजाने केलेली भेदक गोलंदाजी. यॉर्कर बॉलचा वडीमार पाहायला मिळाला. 2 धावा आला विनोदच्या माध्यमातून. आक्रमक खेळाडू, अष्टपैलू खेळाडू रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमधला, स्ट्राईक एंडला. यावेळेला ऑन साईडला उडवला बॉलला, वाईड स्ट्रॉंगला फिल्डर पोहोचलाय. प्रयत्नांची पराकाष्ठा जरूर झाली, परंतु बॉलने गाठली आहे सीमारेषा. 4 धावा आल्या, भरपूर उशीर झाला आता मोठ्या फटकानं, परंतु आलाय फटका विनोदच्या माध्यमातून. चौकार. 21. बॉलिंग मार्फती यस आपण चेक करूया स्क्रीनवरती, नेमका षटकार आहे की चौकार पाहिलं जाईल. थोडासा आपण खेळ थांबवा. ऑन स्क्रीन रिप्ले टेलिकास्टमध्ये बॉल फील्ड करत असताना बॉल हातातून स्किड होऊन सीमारेषा पलीकडे पडला की आतमध्ये पडून बाहेर निघाला हे पाहिलं जाईल. जर डायरेक्ट बाहेर पडला तर षटकार, आतून पडून गेला तर मात्र चौकार घोषित केलं जाईल. पंच चेक करतील. जितके समर्थक आज आपण पाहिले तर पांडे संघाचे, तितकेही समर्थक आज वाघिवली संघाचे या सामन्यांचा आनंद घेत असताना, आणि खरं तर आपण पाहिलं बंबावी पाडा आणि वाघिवली या गावांचा एक जिव्हाळ्याचा संबंध आहे. जरी गावं 2 असली तरी मन मात्र एखाद्या गावातील प्रत्येक ग्रामस्थांची.
चौकार घोषित केला, 4 धावा. एक वेगळा इतिहास राहिला आहे खरं तर या गावांचा. सध्या आपण पहिला मायग्रेशन त्यांना देखील सहन करावं लागलं, स्थलांतर त्यांना व्हावं लागलं. आधुनिकतेमुळे 21व्या शतकामध्ये जगत आहोत. स्टेप आउट झाले, पुन्हा एकदा बिगिट करायचं होतं. अगदी बॅटची टो एंड घेऊन बॉल मिड ऑफच्या दिशेने ट्रॅव्हल करत होताना आपण पहिला सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करताय. इथे आपण पाहताय नशिबाची साथ, किस्मत भी बहादुरों के साथ आहे असं म्हणतात. आणि इथे बघा 2 धावा आल्या शेवटच्या बॉलवरती. पहिलं सत्र संपलं, रनआउटचा विकेट देखील मिळाला फिल्डिंग करणाऱ्या जय हनुमान वाघिवली संघाला. आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावा आल्या धावफलकावरती, त्या म्हणजे 5 खेळाडू बाद 23 धावा. 24चं टार्गेट रन बॉल इक्विएशन मैदानामध्ये आलंय. आणि खरं तर एक टॉप स्कोर करणारा संघ लोएस्ट स्कोर करतो या प्रतियोगितेत, या शृंखलेत, या स्पर्धेमध्ये. नाव आहे कोंबड भुजे. ज्या वेळेला शुभम उतरला, पहिली सलामीची जोडी मैदानात होती रोशन. मोठे फटके आले असते, काहीतरी आकार खरं तर या धावसंख्येला आला असता. परंतु कोंबड भुजे टीमकडून शुभमनं वाघिवलीच्या मैदानावरती केलेली फलंदाजी आणि तात्काळ दुसऱ्याच आठवड्यात पाटणा मैदान गव्हाणवरती अपयशी ठरला होता कोंबड भुजे संघ. पाहूया यावेळेस मात्र नाईट टुर्नामेंट्स खेळताना कोंबड भुजे संघ या वाघिवली टीमसोबत 2 हात करताना दिसतोय. अनुभव होता, दोन्ही संघ एकमेकांसोबत लढलेही असतील, परंतु आत्ता लढताना जवळजवळ 24 चेंडूंमध्ये फक्त धावसंख्या उभ्या केल्यात. त्या 23-24 धावांचं आव्हान समोर उभा आहे. प्रत्येक चेंडूवर 1च्या सरासरीने वाटचाल केली जाईल का, किंबहुना सामना एकतर्फी आपल्या पल्ल्यात पाडील का? वाघिवली जय हनुमान पाहायचं आहे मैदानावरती. ते अगदी चित्र आपल्याला पाहायला मिळेल अतिशय सुंदर अशा खेळातून. 24 धावांचा टार्गेट आहे. खरं तर मला आजही तो सामना आठवतोय. नेरे नाईट स्पर्धेमध्ये जेव्हा सामना झाला होता त्या ठिकाणी आपण पाहिलं खरं तर बामणडोंगरी विपक्ष RCC पेठ. बलाढ्य बामणडोंगरी संघाला पेठ संघाने 24 बॉलमध्ये 24 धावा करून दिल्या नव्हत्या. बारापाडा नाईट स्पर्धेमधला आणखीन एक सामना मी आवर्जून सांगेल, ज्या ठिकाणी 30 चेंडू 32 धावा चांबारली संघाला करायच्या होत्या रजतच्या टीमला. त्या धावा जय हनुमान नावडे संघाने प्रशांत खानावकरने करून दिल्या नव्हत्या. तर क्रिकेटमध्ये इतिहासाची जी पुनरावृत्ती पुन्हा एकदा या मॅचमध्ये होईल की एका बाजूने सहजगत्या या धावांचा पाठलाग करत तिसऱ्या फोरीमध्ये जय हनुमान वाघिवली संघ पोहोचेल हे ऐकण्यासाठी आपण जाऊया पुन्हा एकदा आवाजामध्ये करूया. बद्दल आमचे सिनियर समालोचक रिवॉल्जी मात्रे सर यांच्याकडे धन्यवाद. जय श्रीराम कराबाई ग्रुप अध्यक्ष आमचे मित्र संदेशी म्हात्रे यांच्या ठिकाणी आगमन. त्यांना विनंती असेल पण या मंचावरती आपलंही स्वागत. खरं तर रोशनजी कमी स्कोअरमध्ये सुद्धा या संघाला शुभेच्छा येत आहेत. हरिश्चंद्र दत्तात्रय भगत कोंबड भुजे एक लेजंड समालोचक आहेत आपल्या समालोचकांमधून. त्यांच्याकडून या कोंबड भुजे टीमला शुभेच्छा आहेत. आयोजकांना सुद्धा पहिल्या पर्वासाठी शुभेच्छा आहेत. आणि त्याचबरोबर अगदी उल्लेख करेन तो म्हणजेच या कोंबड भुजे टीमकडून खेळले जाणारे कर्ण नयन असेल, शुभम असेल, यांच्याकडून भेदकता क्षेत्ररक्षणाची पाहायला मिळेल का? पुढे गेलेला संघ आहे सेमीफायनलसाठी आजच्या रात्रीतील अक्कादेवी पांजे. तर तुम्ही तयारीत राहायचं आहे, कारण शेवटचा सामना हा फक्त 3 षटकांचा असणार आहे. चला सलामीची जोडी पाठवा वाघिवली टीम. धन्यवाद रोशन पाटील आणि त्याचबरोबर नितेश पंडित सर. आपण खरं तर पाहतोय आजच्या रात्रीतला सेकंड लास्ट सामना. पुन्हा एकदा उपस्थित सर्व प्रेक्षक जे क्रिकेट दर्दी प्रेक्षक आहे आतापर्यंत जे थांबलेत, असं म्हटलं जातं ना की उडाले ते कावले आणि राहिले ते मावले. आता हे मावले मात्र आपले मॅचचा आनंद घेत आहेत. या सर्वांचं करूया स्वागत. परी पिऊ चषक 2025 हे आयोजन आजची दुसरी रात्र आणि दुसऱ्या रात्रीतला हा लो स्कोरिंगचा मॅच आपल्या भेटीला येतोय. पण टेनिस क्रिकेटमध्ये कोणीही भविष्य वर्तवू शकत नाही मित्रांनो. अनिश्चित असा हा खेळ आहे. त्या खेळाचं नाव आहे क्रिकेट. तर पाहूया 24 चेंडू आणि 24 धावांचं हे छोटंसं लक्ष. त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानावर दाखल होते. अर्थातच जय हनुमान वाघिवली संघाची सलामीवीर जोडी जयेंद्र पाटील आणि विकास गावण.
आणि विकास गावांसाठी बघा हे पारितोषिक आलंय. जसा बॅटिंगला आला त्यांचेच ग्रामस्थ गावातील आकाश गावंड बंधू यांच्याकडनं प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं बक्षीस. म्हणजे हे बक्षीस घरातच जाईल. याचा आम्हाला काय उपयोग. दशरथ पाटील पाहिजे होते. काहीतरी कॉमेडी ऐकायला मिळाली असती. जाऊ दे, घरात जरी जात असेल तरी ते मोटिवेट करतायत, प्रोत्साहित करतायत आपल्या भावाला की तू षटकार ठोक. परंतु इथे षटकाराची गरज तर मी म्हणेन नाही आहे. 24 चेंडू 24 धावा. परंतु काय असेल डावफेस, काय असेल स्ट्रॅटर्जी या मॅचमध्ये पाहायला मिळेल अंतिम सेकंड लास्ट मॅचमध्ये. आणि खरं तर रोशनने उल्लेख केला की कधी कधी हे लो स्कोअरच्या मॅच देखील डोकेदुखी ठरत आहेत. जेवढा लो स्कोअर ना तेवढा डोक्याला ताप असतो. आणि निश्चितच खरं तर रिव्हॉल्सर मला आठवतोय बेलपाडावरचा अगदी दयानं झुकवलेला आपल्याकडे सामना. 7 चेंडूंमध्ये निर्णायक विजयासाठी 2 आणि नाणेफेकीसाठी फक्त 1 धावसंख्येची आवश्यकता होती. नावासारखा बलाढ्य संघ होता, जवानसारखा खेळाडू होता आणि 7 चेंडूंमध्ये 1 धावसुद्धा विजयासाठी ज्यांना काढता आली नव्हती. अशा प्रकारचे लोएस्ट स्कोअरचे सामने कैक वेळा मैदानावरती आपल्याकडे झुकवताना गोलंदाज दिसलेले आहेत आपल्याला. नक्कीच नक्कीच पंडित सर, अशा बऱ्याच सामन्यांमध्ये आपल्याला हे चित्र पाहायला मिळतं आहे. कारण कोणालाही कधी कमी लेखू नये. कारण एवढ्या भव्य समुद्राला एक तेळाचं थेंब देखील बुडवता येत नाही आहे. त्यामुळं कमी न लेखता मॅच खेळावी लागेल. हा पहिलाच बॉल काय न जागत इनसाइड द आउट खेळलाय. इथे मात्र पहिल्याच बॉलवर जयेंद्र पाटीलच्या बॅटमधून आलेला खणखणीत चौकार. थँक्यू DJ मास्टर. इथे बंबावी पाड्याला क्रिकेट खेळायला चला आपण आता या 4 रात्रीच्या स्पर्धेमध्ये. उद्या देखील आपल्याला संघ पाहायला मिळतील आपल्याच परिसरातील. पहिल्या बॉलवर चौकार आला आणि आता मात्र सेकंड बॉल घेऊन येते आदित्य सावंत. काय फटकेबाजी. जरी 24 धावा असल्या तरी आम्ही सुरुवातीपासून तुटून पडू प्रत्येक गोलंदाजावर चेंडूवर हे दाखवत असताना जयेंद्र पाटील ठोकते बॅक टू बॅक दुसरा चौकार. कोणता गाणी होतं. DJ मास्टर रवींद्र पात्रे खरं तर करावायचे साऊंड सिस्टम आपण पाहतोय. आणि नवीन ऑपरेटर आहे, थोडा शिकतोय असं वाटते मला. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे मात्र 2 बॉलवर 2 चौकार आलेत. आता उरल्यात 24 पैकी आता 8 वजा झाल्या. त्यातच पहिल्याच ओव्हरमध्ये 2 चौकार आलेत. आदित्य सावंत हा आउटसाइड ऑफ स्टंपला खूप चांगला वेगवान चेंडू होता. अगदी वाऱ्याच्या वेगानं चेंडू फेकला. भन्नाट वेग होता या चेंडूमध्ये. म्हणून तर काही या बॅट्समनला हा बॉल कनेक्ट करता आला नाही. पहिल्या सुरुवातीच्या 2 बॉलवर अटॅक केला, 2 चौकार आले. त्यानंतर मात्र डॉट बॉल जेवढे फेकले जातील तेवढे मात्र पुन्हा एकदा या कोंबडभुजे संघासाठी फायदेशीर. अर्थातच विराट देवांश 11 कोंबडभुजे संघ खेळतो मैदानावर. रिव्हर्स स्वीप सौफेट टोलेबाजी करतोय. पहिला डीप एक्स्ट्रा कव्हरला, दुसरा डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, तिसरा रिव्हर्स स्वीपचा आलेला हा चौकार. जे 3 चौकार आलेत. असं वाटलं होतं की काहीतरी डिफेन्सिव्ह स्ट्रोक वगैरे पाहायला मिळते, पण नाही. जो नॅचरल गेम आहे ना जयेंद्रचा, तोच मात्र त्याने पॉवर प्लेमध्ये सुरू ठेवलाय. फुलटॉस बॉल अगदी स्वतःला लोलून पडून खेळपट्टीवर खेळण्याचा, पुन्हा एकदा स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न केला. तिथे मात्र डॉट बॉल जातोय. 3 चौकार आलेत, 12 धावा आल्या आहेत. 12 धावा आता बाकी आहेत. अर्धा पल्ला पहिल्याच ओव्हरमध्ये पार झालाय. शेवटचा लास्ट बॉल. चहाची व्यवस्था देखील इथे आयोजन कमिटीच्या वतीनं करण्यात आली आहे. खरं तर आयोजकांचं खूप कौतुक करावं लागेल. 2 दिवस खूप त्यांनी आपल्या या सर्व, मग लाईव्ह स्क्वॉड असेल, आमचा कॉमेंट्री स्क्वॉड असेल, स्कोरर असेल आणि DJ ऑपरेटर, सर्वांसाठी उत्तम व्यवस्था केली आहे. ह्यास इट्स अ ग्रेट हिट. जबरदस्त टोलेबाजी. जयेंद्र पाटील अक्षरशः या ठिकाणी पहिल्याच ओव्हरमध्ये आग ओकत असताना 4 चौकार ठोकतोय. 4x2 अर्थातच 4 चौकार 4 चौक 16 धावा फलकावर.
8 धावा आणि चेंडू उरलेत 18 चेंडू 8 धावा. हे उलट समीकरण हवं होतं. 8 बॉल 18 हव्या होत्या. प्रेक्षकांना मजा आली असती, परंतु नाही आहे, उलट आहे. हे मात्र जयेंद्र पाटीलच्या बॅटिंगनं करून दाखवलंय. 4 चौकात ठोकले. 18 बॉल 8 धावा. विनोद भगत का फेकलं नाही पहिलं षटक विनोदनं, याची चर्चा पूर्ण मैदानाच्या बाहेर होते, परंतु पहिला बॉल वाईड. विनोद भगतचा पहिला बॉल वाईड. खरं तर विनोद भगतनं पहिला षटक घेणं हाताळणं फार गरजेचं होतं. कुठेतरी थोडंसं गेम प्लॅनिंग डावपेच रचणे गरजेचं होतं. काय केलं तर गोलंदाज आदित्य सावंत आला आणि त्यालाच पहिला मार बसला. 4 चौकार आले. आता सामना पूर्णपणे वाघिवली संघाच्या बाजूने झुकलाय. हुक केलाय नटराज स्टाईलनं, भिरकावून दिलाय, ड्रिबल केलाय बॉलला. चेंडू सीमारेषे जवळपास अडवलाय. क्षेत्ररक्षक होता उभा. 2 धावा कंप्लीट. जिंकण्यासाठी आता फक्त आणि फक्त 5 धावांची आवश्यकता. मॅच थोडा वन साईड झालाय. खरं तर धावाही कमी आल्या. त्यानंतर फलंदाज देखील सुरुवातीपासून तुटून पडत आहेत. जय हनुमान वाघिवली. चला पांजे टीमचा संघनायक तुम्ही तर रेडी राहायचं. लगेच कोणताही वेळ न घेता ताबडतोब 3 षटकांचा मॅच आपण खेळवणार आहोत. घड्याळामध्ये 1:11 झालीत. म्हणजे 1:30 वाजायला तरी दुसरी मॅच संपायला पाहिजे, कारण आपण घड्याळाच्या काट्यावरच जाणार आहोत. पूर्वी बघितलं तर ज्या पद्धतीनं आपण हाताला घड्याला मनगटाला घड्याला असायची, वेल मात्र सर्वांकडे होतं. घड्याला कमी पाहायला मिळायची. आता घड्याळ प्रत्येकाच्या हाताला आहेत, वेल कोणाकडे नाही. रिव्हर्सिव एक सिंगल. आता मात्र मॅच पूर्णपणे हातातून निसटली. जिंकण्याकरता अवघ्या 3 धावांची आवश्यकता. 3 धावांची आवश्यकता राहिली आहे. मॅच पूर्णपणे आता हातातून निघाली आहे. विराट देवांश 11 संघाचे पॅकर्स आमचे प्रभाकरजी मुणकर थोडेसे नाराज असतील, कारण पहिल्या मॅचमध्ये खूप चांगला परफॉर्मन्स झाला खेळाडूंचा. येस, मोठा फटका, हिटिंग स्ट्रोक, गेम इज फिनिश. 500 रुपयाचा मानकरी ठरला आपल्या बंधूकडनं. चला घेऊन या भावा, 500 रुपये घेऊन. चला दोन्ही संघांना लगेचच हस्तांदोलन करा आणि कॅप्टन जय हनुमान वाघिवली आणि त्याचबरोबर अक्कादेवी पांजे दोन्ही संघाच्या संघनायकांमध्ये नाणेफेकीचं कौल आणि लगेचच मॅन ऑफ द मॅचचाही किताब याच ठिकाणी दिला जाईल. आणि तो मानकरी ठरतोय पंडित सर. मॅन ऑफ द मॅच मयूर मोहिते. मॅन ऑफ द मॅच. आणि 500 रुपयाचा मानकरी ठरलाय तो षटकार ठोकणारा विकास गावण, त्यांचेच बंधू आकाश गावण यांच्याकडनं